तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की या परिवजनात मधलं ज्योतिर्लिंग रिअल आहे का नाही आणि लालबागच्या राजाची मूर्ती आहे तरी कुठं. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सांगतो. हे बघा भाऊंना, आज जायचं होतं आपल्याला अहमद परळी वजनातला काय मग डायरेक्ट निघा. आता बसमध्ये बसून आपल्याला जायचं होतं लातूरवर चाकूर, तिथून जायचं होतं आपल्याला रेल्वे परळी वजनातला. जसं चाकूरला आलो तसंच आपल्या इथं गणपती बाप्पाची सुंदर अशी मूर्ती दिसली. खरंच मूर्ती अशी होती भारी. त्याचे 200 शूट घेऊन निघालो. रेल्वे स्टेशनला जसं आलं तसंच आपली गाडी आला तर लय टाइम होता. मग काय गाडी आली पुण्याच्याला, मग गाडीमध्ये बसलो पुण्याच्याला डायरेक्ट निघालो. मग आता वैजनाथ, मग आता रेल्वे स्टेशनला उतरलो ना, आता इथून जायचं होतं मग आपल्याला वैजनाथ मंदिरला. खरंच वैजनाथ मंदिरला येऊन तर आपल्याला तर खूप भारी वाटलं. आपण लय दिवसाने येणार होतो पण येणं झालं नाही. मग काही इथं मधामध्ये आलेलाच आपल्याला अहिल्याबाई होळकर यांचे दर्शन होते. तिथून दर्शन करून आपण आलो मंदिरामध्ये. खरंच मंदिरमध्ये येऊन तर आपल्याला तर खूप भारी वाटलं. इथं फोटो काढायला एंट्री होती. मग तसे 2-3 शूट घेतले. तर असं मानलं जातं की झारखंडमध्ये एक मंदिर आहे ते रिअल आहे, ते खोटं असून तर आपले वैजनाथ मंदिर रिअल आहे. मग आता इथून जायचं होतं आपल्याला गणपती बाप्पा बघण्यासाठी. खरंच आपल्या परळीमध्ये असं सुंदर असं गणपती बाप्पाची मूर्ती होती. तर आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असं तुमच्या भावाला फॉलो करून जाऊ. थँक्स फॉर वॉचिंग.